नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना। चला तर मग आज आपण बनवूयात एकदम खुसखुशीत असे शेंगदाण्याचे लाडू। एकदम प्रमाणबद्ध रेसिपी आहे। चला तर मग आज आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर अर्धा किलो शेंगदाणे आणि अर्धा किलो गूळ ह्या प्रमाणात मी आज शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे। अर्धा किलो शेंगदाणे घेतलेत आणि ते मंद आचेवर चांगले भाजून घेतले। चांगले भाजून घ्यायचे म्हणजे चांगले शेंगदाणे लाडू एकदम चवीला छान लागतात। तर चांगल्या पद्धतीने शेंगदाणे भाजून घेतले। जेव्हा आपले शेंगदाण्याची साल निघते ना, आपण हात लावला की लगेचच, तेव्हा समजायचं की आपले शेंगदाणे छान आणि मस्तपैकी भाजलेत। खरपूस असे डाग पडेपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे। बघा आता मी तुम्हाला दाखवते। मी आता गॅस बंद केलेला आहे आणि आता तुम्हाला दाखवते मी की हे बघा लगेचच ह्याचे साल निघते। जेव्हा साल नाही निघले की तेव्हा समजायचे आपले शेंगदाणे अजून भाजलेले नाही आहेत। तर आता मी थंड करून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे 2 बॅचमध्ये बारीक करून घेते। अर्धा किलो शेंगदाणे होते, अर्धा किलो गूळ मी चांगला किसून घेतला आणि हे मिक्स करून घेतलं। हे मिक्स करून घेतल्यानंतर परत ह्याला चांगलं मिक्स केलं आणि नंतर आणखीन एकदा मी हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये घालून परत एकदा त्याला छान 2 बॅचमध्ये मिक्स करून घेतलं, मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं अशा पद्धतीने। तर अशा पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक केल्यावर काय होतं, गूळ आणि शेंगदाणे एकदम एकजीव होतात आणि मग आपल्याला लाडू करायला काही त्रास नाही लागत। आणि आपण ह्याच्यामध्ये एक थेंब पण तुपाचा नाही टाकला, त्याच्यामुळे लाडू पण बघा आपले महिनाभर एकदम छान व्यवस्थित टिकतील। तर अशा प्रकारे मी हे लाडू तयार करून घेते। बाइंडिंगसुद्धा एकदम छान येतं, फक्त मिक्सरमधून दोन्ही आपल्याला फिरवून काढायचे। अशा प्रकारे मी लाडू तयार केलेला आहे। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। कालचा व्हिडिओ मी टाकला होता तो तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल मी तुमचे आभारी आहे। खूप असाच सपोर्ट तुमचा राहू द्या। खूप छान तुम्ही प्रतिसाद दिला चपातीच्या व्हिडिओला, त्याबद्दल धन्यवाद, आभारी आहे।